नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. गेल्या 6 महिन्यापासून मार्केट कंटिन्युअसली खाली पडते आहे आणि त्यामुळे बऱ्याच चांगल्या म्युच्युअल फंड्समध्ये 15 ते 20% करेक्शन आलेलं आहे. म्हणजे ज्या म्युच्युअल फंड्समध्ये अगोदर तुम्ही ₹1000 इन्व्हेस्टमेंट करत होतात आणि त्या बदल्यात तुम्हाला 100 युनिट्स मिळत होते, त्याच म्युच्युअल फंड्समध्ये आता ₹1000 तुम्हाला 120 युनिट्स मिळणार आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर मार्केटमध्ये खूप चांगली संधी आहे ज्यावेळेस आपण म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी असे 2 म्युच्युअल फंड सांगणार आहे ज्यांचा पास्ट परफॉर्मन्स खूप चांगला राहिलेला आहे आणि आता ते फंड्स 10 ते 15% करेक्ट झालेले आहेत. त्यामुळे या फंड्समध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला यातून खूप चांगले रिटर्न्स मिळू शकतात. तर ते फंड्स कोणते आहेत ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. या सगळ्यात पहिला फंड आहे बंधनचा स्मॉल कॅप फंड रेग्युलर प्लॅन ग्रोथ ऑप्शन. या फंडची फंड साईज आहे 9,500 करोड रुपये आणि आत्ताचा त्याचा NAV आहे ₹41.69. या फंडचा एक्सपेन्स रेशो आहे 1.72% आणि याच कॅटेगरीमधल्या इतर जे फंड्स आहेत त्यांचा एक्सपेन्स रेशो आहे 1.9%. म्हणजे त्या कम्पेअर या फंडचा एक्सपेन्स रेशो कमी आहे. या फंडला क्रिसिलची 5 स्टार रेटिंग दिलेली आहे आणि हा फंड व्हेरी हाय रिस्क कॅटेगरीमध्ये मोडतो. या फंडच्या NAVचा जर तुम्ही ग्राफ पाहिला तर गेल्या 5 वर्षामध्ये याने 37.25% रिटर्न दिलेले आहेत आणि 2020 पासून ते आत्तापर्यंत पहा ग्राफ वर जाताना तुम्हाला पाहायला मिळेल. गेल्या 6 महिन्यामध्ये हा फंड करेक्ट झालेला आहे 12.5%. गेल्या 4-5 दिवसामध्ये मार्केट खूप चांगलं आहे त्यामुळे इथे 12.5% दिसत आहे. पण जर 5-6 दिवसापूर्वी पाहिलं असतं तर हाच फंड जवळपास 18 ते 19% डाऊन होता. म्हणजे 6 महिन्यामध्ये 18 ते 19% मायनसमध्ये रिटर्न्स त्याने दिले होते. तर एवढ्या चांगल्या डिस्काउंट रेटमध्ये हा फंड आत्ता अवेलेबल आहे ज्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंटचा विचार करू शकतो जर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर. या फंडबरोबर इतर जे फंड्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत जर त्यांचा परफॉर्मन्स पाहिला तर हा फंड खूप चांगले रिटर्न्स देत आहे 1 वर्षामध्ये, 3 वर्षामध्ये आणि लाईफ टाईम, म्हणजे जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून. तर 1 वर्षामध्ये हा फंड रिटर्न देतोय 16%, 3 वर्षामध्ये 26.29% आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून याने 34.17% रिटर्न दिलेले आहेत. आणि त्याच कम्पेअर निपॉनचा पहा, SBIचा पहा, HDFCचा पहा, खूप कमी रिटर्न्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील. पण या फंडने खूप चांगले रिटर्न्स दिलेले आहेत त्यांच्या इन्व्हेस्टर्सला. या फंडचं असेट अलोकेशन जर पाहिलं तर 89% इन्व्हेस्टमेंट ही त्यांनी इक्विटीमध्ये केलेली आहे आणि जवळपास 11% इन्व्हेस्टमेंट ही त्यांची कॅश किंवा कॅश रिलेटेड जे इन्स्ट्रुमेंट्स असतात त्यामध्ये त्यांनी केलेली आहे. आणि जर सेक्टर वाईज डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर त्यांनी सगळ्या प्रकारच्या सेक्टर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. म्हणजे मिसेलिनियसमध्ये आहे, फार्मास्युटिकल्समध्ये आहे, रिअल एस्टेटमध्ये आहे, डायव्हर्सिफाईड केमिकल्समध्ये आहे, प्रायव्हेट बँक्समध्ये आहे आणि या व्यतिरिक्त जवळपास 47 वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आता इथे दिसत आहेत तुम्हाला त्यांची जी 47 सेक्टर्स आहेत त्यामध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे जवळपास 61%. म्हणजे इतर या 90% पैकी 47 सेक्टर्समध्ये त्यांची 61% इन्व्हेस्टमेंट आहे आणि टॉप 5 मध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे 30%. म्हणजे या फंडने वेगवेगळ्या टाईपच्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आणि जर स्टॉक वाईज पाहिलं तर या फंडने 185 कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आणि याच कॅटेगरीमधले जर इतर फंड्स तुम्ही पाहिले तर ते फंड जवळपास 80 ते 90 स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. पण या फंडने जवळपास 185 कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहेत, स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आणि लार्ज कॅप कंपनीजमध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट फक्त 5.17% आहे. मिड कॅपमध्ये त्यांची 9.75% इन्व्हेस्टमेंट आहे. स्मॉल कॅपमध्ये त्यांची जवळपास 43.5% इन्व्हेस्टमेंट आहे. आणि अदर्समध्ये म्हणजेच स्मॉल कॅप कंपनीज किंवा मायक्रो स्मॉल कॅप कंपनीज ज्या आहेत त्यांच्यामध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट 30.84% आहे. तर अशा प्रकारचं त्यांचं सेक्टर वाईज ॲलोकेशन आहे की तीनही सेक्टर्समध्ये त्यांची थोडी इन्व्हेस्टमेंट आहे. पण मेजर सेक्टर इन्व्हेस्टमेंट त्यांची स्मॉल कॅपमध्येच आहे कारण की हा एक स्मॉल कॅप फंड आहे. या फंडचा बेंचमार्क आहे BSE 250 स्मॉल कॅप इंडेक्स. म्हणजे या इंडेक्समध्ये असलेल्या कंपनीजमध्ये हा फंड इन्व्हेस्टमेंट करतो. या फंडमध्ये जर तुम्हाला SIP सुरू करायची असेल तर मिनिमम तुम्हाला ₹1000 SIP सुरू करावी लागेल. जर तुम्ही 1 वर्षाच्या आत या फंड्समधून तुमची इन्व्हेस्टमेंट काढून घेतली तर तुम्हाला 1% चार्ज द्यावा लागेल. पण जर 1 वर्षानंतर तुम्ही इन्व्हेस्टमेंट विड्रॉ करताय तर त्यावर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे चार्जेस पेड करावे लागणार नाहीत. या फंडमध्ये जर तुम्ही 2 लाखाची लमसम इन्व्हेस्टमेंट केली असती 5 वर्षापूर्वी तर त्याच 2 लाखाचे आज 9,65,000 झाले असते. कारण की हा फंड रिटर्न देतोय 37%. गेल्या 5 वर्षामध्ये याने 37% रिटर्न दिलेले आहेत.
त्यामुळे ह्या फंडमध्ये जर 2 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली असती लमसम त्यावेळेस तर 9,65,000 रुपये आत्ता त्याची व्हॅल्यू झाली असती. मार्केट डाऊन असूनसुद्धा एवढे चांगले रिटर्न्स या फंड्सने दिलेले आहेत. पण याच फंडमध्ये जर तुम्ही 5,000ची SIP सुरू केली असती तर त्या SIPचे सुद्धा जवळपास 8,66,000 रुपये झाले असते. 5,000च्या SIPच्या हिशोबाने 5 वर्षामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असते 3 लाख रुपये आणि 37% रिटर्नच्या हिशोबाने तुम्हाला आत्ता मिळाले असते 8,66,000 रुपये. म्हणजे 3 लाखाचे जवळपास तिप्पट व्हॅल्यू तुम्हाला इथे 5 वर्षामध्ये मिळते. मार्केट आत्ता गेल्या 6 महिन्यामध्ये डाऊन असूनसुद्धा. हा फंड मार्केटमध्ये आलेला आहे 26 फेब्रुवारी 2020मध्ये आणि तेव्हापासून याने आत्तापर्यंत जर ॲब्सोल्यूट रिटर्न्स पाहिले आपण तर 316% रिटर्न दिलेले आहेत आणि जर ॲन्युअली रिटर्न्स तुम्ही पाहिलेत तर 32.2% रिटर्न जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आलेला आहे तेव्हापासून दिलेले आहेत आणि गेल्या 5 वर्षाचे रिटर्न तुम्ही पहा जवळपास 36% रिटर्न ह्या फंडने दिलेले आहेत. तर हा डेटा आहे या फंडबद्दलचा ज्याच्यामध्ये खूप चांगले रिटर्न्स ह्या फंडने आत्तापर्यंत त्याच्या इन्व्हेस्टर्सला मिळवून दिलेले आहेत. हा आहे बंधनचा स्मॉल कॅप फंड. आता यानंतरचा फंड आहे एडलवाईजचा स्मॉल कॅप फंड रेग्युलर प्लॅन ग्रोथ ऑप्शन. या फंडची फंड साईज आहे 4,064 करोड रुपये आणि याचा एक्सपेन्स रेशो आहे 1.83%. या फंडला क्रिसिलची 4 स्टार रेटिंग दिलेली आहे आणि आत्ता याचा NAV आहे 39.46 पैसे. हा फंडसुद्धा व्हेरी हाय रिस्क कॅटेगरीमध्ये मोडतो. गेल्या 5 वर्षाचे या फंडचे रिटर्न जर पाहिले तर याने 35% रिटर्न दिलेले आहेत आणि 51.48 हा त्याचा NAVचा लाईफ टाईम हाय आहे आत्तापर्यंत गेल्या 5 वर्षामध्ये आणि आत्ता त्याचा NAV आहे 43.47 पैसे. म्हणजे 51 रुपयावरनं आता हा 43 रुपयावरती आलेला आहे. म्हणजे डिस्काउंटमध्ये आपल्याला तो मिळतो आहे, स्वस्तात मिळतो आहे आणि आता ह्या NAVमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करते तर या NAVच्या रेटनुसार तुम्हाला जास्तच युनिट मिळणार आहेत. जर तुम्ही याने घेतला असतं तर कमी मिळाले असते. तर हेच मला तुम्हाला सांगायचं आहे, जेव्हा जेव्हा मार्केट खाली पडतं त्यावेळेस जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला जास्त युनिट्स मिळणार आणि भविष्यात त्याची किंमत खूप जास्त होणार आहे. गेल्या 6 महिन्याचे याचे जर आपण रिटर्न पाहिले तर जवळपास -14% रिटर्न हा फंड देतो आहे आणि गेल्या 3-4 दिवसापासून मार्केट अप आहे त्यामुळे इथे -14% दिसत आहेत. पण हा जवळपास -19 ते 20% गेला होता गेल्या 6 महिन्यामध्ये. जेव्हा 51 रुपयाला तो मिळत होता आता तो 43 रुपयाला मिळतो आहे. म्हणजे कमी प्राईजला आपल्याला जास्त युनिट्स मिळणार आहेत. म्हणजे ही चांगली संधी आहे आपल्याला या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला. या फंडचं इतर फंड्सबरोबर आपण जर कंपेअर केलं तर निपॉन इंडिया, SBI स्मॉल कॅप, HDFC स्मॉल कॅप या फंडपेक्षा ह्या फंडने खूप चांगले रिटर्न्स दिलेले आहेत. एका वर्षामध्ये याने 7% रिटर्न आहेत, 3 वर्षामध्ये 18% आणि लाईफ टाईम म्हणजे जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला आहे तेव्हापासून याने जवळपास 26.69% रिटर्न दिलेले आहेत. या फंडचं जर असेट ॲलोकेशन पाहिलं तर जवळपास 96.61% इन्व्हेस्टमेंट त्यांची इक्विटीमध्ये आहे. इतर म्युच्युअल फंड्समध्ये त्यांनी 2.10% इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. कॅश आणि अदर कॅश रिलेटेड इन्स्ट्रुमेंट्समध्ये त्यांची 1.29% इन्व्हेस्टमेंट आहे. आणि सेक्टर वाईज डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर बँकिंग सेक्टरमध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट आहे, फार्मास्युटिकल्समध्ये आहे, त्यानंतर ऑटो पार्ट्समध्ये आहे, डायव्हर्सिफाय केमिकल्समध्ये आहे, इंडस्ट्रियल मशिनरीजमध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे आणि या व्यतिरिक्त त्यांची 24 अदर वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. म्हणजे हे 5 सेक्टर तर आहेत पण त्याचबरोबर असे 24 वेगवेगळे सेक्टर्स आहेत ज्यामध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे. हा फंड फक्त 78 स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि याच कॅटेगरीमधले इतर जे फंड्स आहेत ते जवळपास 85 ते 90 स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. हा फंड लार्ज कॅपमध्ये फक्त 1.62% इन्व्हेस्ट करतो, मिड कॅपमध्ये 10.78% इन्व्हेस्टमेंट आहे, स्मॉल कॅपमध्ये सगळ्यात जास्त 50.36% इन्व्हेस्टमेंट आहे आणि अदर्स म्हणजे मायक्रो स्मॉल कॅप किंवा हे स्मॉल कॅप कंपनीज आहेत त्यांच्यामध्ये 33.86% इन्व्हेस्टमेंट आहे. तर ओव्हरऑल 96.62% इन्व्हेस्टमेंट फक्त इक्विटी आणि इक्विटी रिलेटेड कंपनीजमध्येच त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आणि यामध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट त्यांची रॅडेको खैतान, त्यानंतर कृष्णा इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्स लिमिटेड म्हणजे हॉस्पिटलशी रिलेटेड कंपनी जी आहे त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, केयूर वैश्या बँक लिमिटेडमध्ये आहे, मिंडा इंडस्ट्रीज आहे, त्यानंतर सिटी युनियन बँक आहे, अजंता फार्मा आहे, मल्टी कमॉडिटी एक्सचेंज त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, KEI इंडस्ट्रीजमध्ये आहे. तर अशा ह्या टॉपच्या ज्या कंपनीज आहेत त्यामध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट सगळ्यात जास्त इथे आपल्याला पाहायला मिळते. या अगोदरचा जो आपण फंड पाहिला तो BSE स्मॉल कॅप इंडेक्सला फॉलो करणारा होता, पण हा फंड निफ्टीच्या स्मॉल कॅप 250 इंडेक्सला फॉलो करणारा आहे. म्हणजे याचा बेंचमार्क जो आहे तो निफ्टी स्मॉल कॅप 250चा इंडेक्स आहे.
या फंडमध्ये तुम्ही मिनिमम 100 रुपयाची इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू शकता. म्हणजे जर तुम्हाला SIP सुरू करायची आहे तर मिनिमम 100 रुपयाची SIP तुम्ही या फंडमधून सुरू करू शकता. या फंडमध्ये सुद्धा तुम्हाला 1% एक्झिट लोड लागणार आहे जर तुम्ही 1 वर्षाच्या आत इन्व्हेस्टमेंट काढून घेतली तर. या फंडमध्ये सुद्धा जर तुम्ही 2 लाखाची लमसम इन्व्हेस्टमेंट केली असती तर ह्या फंडने गेल्या 5 वर्षामध्ये जवळपास 35% रिटर्न दिलेले आहेत आणि 35%च्या हिशोबाने तुमच्या 2 लाखाचे झाले असते 8,96,000 रुपये. एवढे जबरदस्त रिटर्न याने गेल्या 5 वर्षामध्ये ह्या फंडने दिलेले आहेत. आणि याच फंडमध्ये जर तुम्ही 5,000ची SIP सुरू केली असती 5 वर्षासाठी तर आता तुमचे पैसे झाले असते 8,13,000 रुपये आणि तुमची इन्व्हेस्टमेंट या फंडमध्ये असते 3 लाख रुपये. कारण की गेल्या 5 वर्षामध्ये ह्या फंडने 35% रिटर्न दिलेले आहेत त्याच्या इन्व्हेस्टर्सला. तर एवढे चांगले रिटर्न्स देणारे स्मॉल कॅप फंड आत्ता सध्या मार्केटमध्ये डिस्काउंट रेटमध्ये अवेलेबल आहेत. म्हणजे 15 ते 20% ते खाली आलेले आहेत आणि आता चांगला चान्स आहे या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा. हा फंड मार्केटमध्ये आला 7 फेब्रुवारी 2019मध्ये आणि तेव्हापासून याने आत्तापर्यंत जर रिटर्न्स पाहिले तर 294% रिटर्न दिलेले आहेत आणि गेल्या 5 वर्षामध्ये 341% रिटर्न दिलेले आहेत. ॲन्युअली जर रिटर्न्स आपण पाहिले तर जवळपास 25% रिटर्न याने ॲन्युअली दिलेले आहेत आणि गेल्या 5 वर्षामध्ये जवळपास 35% रिटर्न याने दिलेले आहेत. या फंडमध्ये जर तुम्ही 10,000ची लमसम इन्व्हेस्टमेंट केली असती 2019मध्ये तर आता त्याची प्राईस झाली असती 39,000 रुपये. म्हणजे 1 लाखाची इन्व्हेस्टमेंट केली असती तर ती झाली असती 3,94,000 रुपये आणि 10 लाखाची जर लमसम इन्व्हेस्टमेंट केली असती तर आता त्याचे झाले असते जवळपास 40 लाख रुपये. एवढे चांगले फंड्स मार्केटमध्ये अवेलेबल्स आहेत, ते सुद्धा खूप चांगल्या डिस्काउंट रेटमध्ये, ज्यावेळेस आपण आता त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. मार्केटमध्ये अवेलेबल असलेले सगळेच म्युच्युअल फंड्स 15 ते 20% करेक्ट झालेले आहे आणि आता ही योग्य वेळ आहे ज्यावेळेस आपण या टाईपच्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि येणाऱ्या काळामध्ये हे फंड्स आपल्याला खूप चांगले रिटर्न्स देऊन जातील. तर आजच्या व्हिडिओमध्ये जे काही फंड्स मी तुम्हाला सांगितले त्यामध्ये माझं कोणत्याही प्रकारचं बाईंग किंवा सेलिंगचं रिकमेंडेशन नाही आहे. हा एक एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला व्हिडिओ आहे. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.